नमस्कार। येत्या 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। महाराष्ट्रामध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये आपण 3 सरकार पाहिले। एक भारतीय जनता पार्टीचं 2014 ते 19 हे सरकार, ज्या सरकारच्या काळामध्ये राज्यानं अत्यंत चांगल्या गतीनं विकास केला। राज्यामध्ये अनेक योजना, अनेक प्रकल्प झाले। गावांमध्ये जलयुक्त शिवारचे प्रकल्प राबवण्यात आले। समृद्धी महामार्गाचं काम सुरू झालं। एकूणच राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास पोहोचला। आणि त्यानंतर पुढच्या 2.5 वर्षामध्ये 2019 पासून महाविकास आघाडीचं सरकार आपण पाहिलं। ज्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये राज्यातला विकास पूर्णपणे ठप्प झाला होता। विकास तर सोडाच, पण सर्वसामान्य नागरिक देखील या सरकारला त्रस्त झाले होते। सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी कोणीच नाही असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटू लागलं होतं। आणि त्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं। ज्या महायुतीच्या सरकारमध्ये लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आली। शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी चांगल्या योजना आल्या। पुन्हा एकदा विकास चांगल्या गतीनं सुरू झाला। आणि आज देखील मागच्या 2.5 वर्षांपासून आपण पाहतोय की राज्यामध्ये महायुतीचं सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतंय। म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला महायुतीचं सरकार आणायचंय आणि राज्याचा जो विकास चाललाय त्याची गती पुन्हा अजून वाढवायची आहे। राज्याच्या विकासासाठी, राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी, शहराच्या विकासासाठी, गावांच्या विकासासाठी राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला राज्यामध्ये जसं महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे, तसं वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना विजयी केलं पाहिजे, जेणेकरून एक संख्या आपल्या वडगाव शिरीची महायुती सरकारमध्ये वाढेल। वडगाव शिरीचा आपल्याला विकास करायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सुनील टिंगरे यांना मतदान करा अशी मी विनंती करतो। वडगाव शिरी बदलणार, विकास आणखी गतिमान होणार। घड्याळ या चिन्हासमोरील 3 नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा।